नमस्कार, जयेश यशवंत दळवी, मुक्काम पोस्ट रोड, तालुका देवगड। आज आमचे एक शेतकरी मित्र त्यांच्याकडे मी आलेलो आहे। सर, तुमचं नाव? माझं नाव सुयोग विश्वनाथ राणे, मी राहणार पेंढरीसरा, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। गेले 2 वर्ष ते जयेश दळवी साहेब माझ्या संपर्कात आहेत। त्यांच्याकडनं मी प्रोडक्ट घेतलं, थोडं मार्गदर्शन घेतलं, एक खताचं नाव त्यांनी दिलं, त्याबरोबर त्यांनी मला हे ॲग्री युमिक लिक्विड त्यांनी मला दिलं। पहिला त्यांनी 10 मिलीचा डोस दिला, त्यामुळे ह्या वर्षी एक मला असं दिलं की कलमांची पालवी जरा चांगली जुनी अशी दिसली, मला जून झाल्यासारखीच दिसली आणि पानगळ वगैरे माझ्याकडे जरा दरवर्षी आंबा लागल्यानंतर जशी कलम एकदम ती झनपटायची, एकदम म्हणजे एकदम पाला बिला घडल्यासारखी व्हायची, ती यंदा तशी दिसली नाही। हा एक ह्याचा मला रिझल्ट मिळाला, त्यामुळे यंदासुद्धा मी हे कल्टारबरोबर हे घेतलं। त्यांनी जे खत मला सजेस्ट केलं होतं 11 मिला, त्याच्याबरोबर त्यांनी मला हे दिलं होतं हे ॲग्री युमिक ग्रॅन्युल्स। हे सुद्धा आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांच्या सांगितलेल्या क्वांटिटीप्रमाणे हे मिक्स केलं त्याच्याबरोबर, आणि त्याच्याबरोबर हे त्यांनी आम्हाला दिलं होतं 5 लिटरमध्ये ॲग्री 82। आम्ही सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून आम्ही घातल्यानंतर मुळातून तो रिझल्ट आला, आणि कल्टारबरोबर हे ॲग्री युमिक लिक्विड घातल्याबरोबर त्याचाही आम्हाला चांगला रिझल्ट आला। म्हणजे कल्टार जे बाटते ते म्हणतो ना आपण घातल्यानंतर, तो आम्हाला ह्याच्यामुळे जरा एक तो आम्हाला इफेक्ट चांगला मिळाला। ते तसं काय तेवढा त्रास दिसला नाही कलमांमध्ये, त्यामुळे यंदासुद्धा आम्ही हे रिपीट केलं। गेल्या वर्षी मी 5 ते 6 लिटर घेतलं होतं, यंदा मी 22 लिटर वापरलं आहे। कारण गेल्या वर्षीपेक्षा मी यंदा डोस 10 मिलीचा होता तो 25 मिलीपर्यंत केला आहे, कारण ह्याचा साईड इफेक्ट काय नाही बस। आणि फवारणीला प्रत्येक वेळेला फवारणीला सुद्धा आम्ही हे ॲग्री 82 वापरत असतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे। त्यामुळे फवारणीचा खर्च सुद्धा कमी होतो, औषधांची पोच चांगली होते ह्याच्यामुळे, आणि स्प्रेडही चांगलं होतं, त्यामुळे आम्हाला रिझल्ट ह्याचा चांगला आहे। धन्यवाद सर, तुमचं असंच प्रेम राहून दे। धन्यवाद।